सोळा सेवा जर करणार झाला तर तुमच्या गाड्या सोपन साहेब ट्रॅक्टरची डीलरशिप देणार नाही, सोपन साहेब पाण्याचा उपयोग करणार नाही, सोपन साहेब माझा पाण्याचा जार घेऊन दोंडारी करणार नाही, सोपन साहेब आजूबाजूच्या हॉटेलवाल्याला माझंच पाणी नाही तर तुझं रेटा सोपन साहेब मंगल कार्यालय सुद्धा करणार. सोपन साहेब जनतेनं लोकवर्गणी देऊन त्यांना निवडणुकीला उभं केलंय याची जाणीव घेऊन कुठल्याही विकास कामात टक्केवारी घेणार नाही. आत्ताच आपण आगरगावला येत असताना प्रगती वार्षिक रस्ता बघितला, काय अत्यंच्या रस्ता झाली. सोपन साहेबांचा भाऊ त्यांचा पुतण्या त्यांचा नातू कल्पनाकारी करणार नाही. ते जे करायचं आहे ते सोपन साहेबांच्या वतीने मी सांगतो, जे करायचं आहे ते सोपन साहेब सांगतील आणि जे करायचं आहे ते तुमच्या आमच्या भविष्यासाठी करणार. सोपन साहेब निवडून येणार याची ग्वाही ही आजची प्रचाराची सभा दिली आहे. फक्त माझी उमेदवार विनंती आहे की दादा आणि गणेश दादा दोघांनी मिळून सोपन साहेब पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीत आले पाहिजे आणि योगायोग दादा पक्षाच्या देखील पहिल्या यादीत सोपन साहेबांचं नाव द्यायला लागले. आमच्या प्रतिस्पर्ध्याला पक्ष तिकीट दिला गावावर येण्याची आहे, तुझं नाही माझं नाही तुझं नाही तुझं नाही आणि पत्रकार परिषदेत घेऊन घेऊन सांगितलं भाजपच्या चिन्हावर उभारणार, भाजपनं नाकारलं. भाजपनं का नाकारलं? सगळी माणसं सुद्धा सगळ्या माणसाला कळतंय कारण भाजप सर्वे करतो, भाजप सर्वे करतो. भाजपनं एक सर्वे केला, 2 सर्वे केले, 3 सर्वे केले, 3ही सर्वे महागडी थेट नापासाला भाजप कसे खांद्यावरती बघ माझं लेकरू तुझ्या खांद्यावर. आणि सगळ्यात गंमत गोष्ट या ठिकाणी बघा शिवसेना खरी कोणाची? उद्धव साहेब. शिवसेना खोटी कोणाची? शिंदेची. चिन्ह त्याला कोणा कुठलं मिळाले? पाणी. खरं चिन्ह आपलं कोणाला मिळाले? सोपन साहेब. आपल्याला मशालेची निवडणूक ठेवायचं आहे. येणाऱ्या काळात 2 मशीन आहेत, योगायोगाचा भाग आहे. ओमदादाचं पण चिन्ह 2 नंबरला होतं, पहिल्या मशीनवर होतं, तसंच सोपन साहेबाचं पण चिन्ह 2 नंबरला आहे. त्याच्यामुळं विरोधकाच्या हाताखालची पायाखालची वाळू घसरली आहे. आता ते रात्रीतले त्यांनी प्रयोग चालू केलाय. 5 वर्षात जनाच्या दुखावलं त्यांच्या जाऊन 2 लोक पाया टाकले. त्यांच्या मेळाव्यात त्यांनी बंद करून माफी मागितली कार्यकर्ते. 5 वर्षात भाग करा. आता तुम्हाला विजयाची खात्री तरी तर पटली आहे. हिवाळकर आहे, भूमकर आहे, धारगोले आहे, गोंदार आहे, सगळी माणसं आकर्षित आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा आवाज या स्टेजवर आहे, सामान्य जनतेचा आवाज या स्टेजवर आहे. यामुळे तिकडं बरे जागा आहे. फक्त जे तुम्ही तिथं आहेत ते सुद्धा अडकलेले, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. कुणाच्या भावना दुखावतील असं बोलू नका. प्रचारातलं, वागण्यातलं, बोलण्यातलं. कारण हल्लीला 15 दिवसात आपल्याला विषयाकडे जायचं नाही, विषयाच्या पुढं मताधिक्याच्या पुढे जायचंय. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्या. आणि दुसरी मी विनंती करतो की हे कार्य आपल्याकडेच आहे. हा माणूस दिलीप सोपन हा माणूस ना घर ना प्रपंच. आपल्याला घरात गेलं बायको कामून पाणी पिऊ मुलगा विचारला येतो काय माणूस कोणासाठी करतो या माणसाचं ठरवलं तर ऐश्वर्य जीवन जगू शकेल. परंतु आजही हा माणूस तुमच्या आमच्या भवितव्यासाठी जगतोय, झगडतोय याची जाणीव करा. कसं वाढेल याची काळजी घ्या. इथं आलेले शेत वाटणारे बेरळ शेत हालत करून जाणार. त्यामुळे माझी सगळ्या एक नंबर मशीनवरचा दुसरा क्रमांक, एक नंबर मशीनवरचा दुसरा क्रमांक हे सोपन साहेबांचं चिन्ह आहे. आणि म्हणून करता मी या ठिकाणी विनंती करतो, सर्वांना हात जोडून विनंती करतो येणाऱ्या दिवसाच्या काळात कुणीही मान सन्मान माझा फोटो नाही, मला बोलून नाही, माझं नाव नाही असं न म्हणता दिलीप सोपन म्हणजे तुम्ही आहात.
साहेब सांगतीलच, पण मी पण सांगतो की मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जो मतदानाचा काळ आहे, त्या मतदारांना प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेणं हे जिल्हावार कार्यकर्त्याचं काम आहे. आणि फक्त धीर कुठल्याला विरोधक खोटा आहे, तावेबाज आहे, तो काही करू शकतो. मागे डोक्याला पट्टी लावली होती, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे लॅपटॉप वर आपण नावं काढत होतो मतदारांची, तो मला हॅक केलं. लॅपटॉप मध्ये बिचारी तरुण पोरं त्यांना मारायची. अशा पद्धतीची प्रवृत्ती आहे. काळ अत्यंत चांगला आहे, रात्र आहे, दिवस सुद्धा वेगळाच आहे. डोळ्यात तेल घालून सगळे काम करा आणि खूप थोडे दिवस थोडा वेळ आपल्याला त्यांच्या बळकट करायचे. येण्यात करायला 1 नंबर असलेला, दंगे सगळे 2 नंबर असलेला माणूस मग त्या बॅलेट पेपरवर सुद्धा 3 नंबरला गेलाय. त्याच्यामुळे आपला माणूस विधानसभेत पोहोचवायचा, विधानसभेत पोहोचवला असता इतकं मताधिक्य द्यायचं आहे की त्या ठिकाणी ओम दादाची आणि गणेश दादाची वकिली उद्धव साहेबांच्या समोर चालली पाहिजे.